नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्केट सर आपलं सर्वांचं स्वागत करतोय। एक थोडक्यामध्ये आपण उद्याच्या पेपरची थोडक्यात माहिती बघूयात। सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदांना, भावी शिक्षकांना माझ्याकडनं पेपरसाठी शुभेच्छा। पेपर देत असताना आपण काय काय करावं आणि काय काय करू नये थोडक्यात आढावा घेऊयात। पहिल्यांदा आपल्या पेपरचं स्वरूप कसं कसं असणार आहे, म्हणजे उद्या पेपरला आपण इतका अभ्यास केलाय बऱ्याच दिवसांपासून, मग तो अभ्यास आपल्याला वेटेज नुसार आपण ऑब्झर्वेशन करूयात। तर मित्रांनो बघा, आता लक्षात घ्या, तर या प्रकारे तुमची एक्झाम असणार आहे, या प्रकारे पॅटर्न असणार आहे। तुम्हाला पहिला विषय आहे इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी, बरोबर। आता इंग्रजीची बऱ्याच लोकांना भीती वाटते, कारण इंग्रजी विषय इंग्रज लोकांसारखा डेंजर आहे, बरोबर। पण आता लक्षात घ्या, पण आता असला तरी भाऊ आपल्याला नोकरी लागायसाठी तेवढे 15 प्रश्न जे आहेत ते 15 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत 15 मार्कासाठी, ठीक आहे। याला तुम्ही 10 ते 15 मिनिटं वेळ देणं अपेक्षित आहे, जास्त वेळ खेळत बसायचं नाही, बरोबर। आता मराठी लँग्वेज आपली मातृभाषा आहे, आणि आता मातृभाषा म्हणजे आपण लहानपणापासून ती बोलतोय, ती आपल्या नसानसात थेंबा थेंबात गेलेली आहे रक्ताच्या। तर लक्षात घ्या मित्रांनो, तर मला असं वाटेल आपण फक्त 10 मिनिटं वेळ दिलेला पाहिजे। आता जनरल नॉलेज, बरोबर का, जनरल नॉलेज आता जर तुम्ही विचार केला तर आता IBPS एक्झाम घेणार असल्यामुळे या सगळ्याची थोडीशी लेवल कशी असणार आहे, थोडीशी हाय लेवल असणार आहे। आणि इथं तुम्हाला 5 ऑप्शन असल्यामुळे थोडंसं अजून विचार करायला 10 सेकंद, म्हणजे जसं 4 ऑप्शन असताना एक ऑप्शनचा ऑलरेडी आपला वेटेज तेवढा वेळ 10 सेकंद वाचतोय, ते 10 सेकंद अजून तुम्हाला जास्त लागू शकतात, त्या 5 ऑप्शन मध्ये तुमचा गोळ होऊ शकतो। तर लक्षात घ्या, 10 प्रश्न तुम्हाला 10 मिनिटं तुम्हाला मराठीच्या जे काही आपलं ग्रामर असेल किंवा आणखी ज्या प्रकारचे मराठी विचारणार आहेत त्या सगळ्या प्रश्नाला तुम्हाला 10 मिनिटं वेळ देणं अपेक्षित आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, आता जनरल नॉलेज, जनरल नॉलेज म्हणजे तुमचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सगळे विषय, चालू घडामोडी सगळे आलेले आहेत। याला जवळपास तुम्ही 20 मिनिटं अपेक्षित आहे वेळ देणं, जास्त नाही, किती मिनिटं, 20 मिनिटं। त्यानंतर मानसशास्त्र विषय आहे, मानसशास्त्राचे 30 प्रश्न आहेत, त्याला 15 ते 20 मिनिटं वेळ देणं आहे। आता या इतक्या प्रश्नाला इतकालाच वेळ का द्यायचा सर, त्याचे कारण असे आहेत की बाबा याच्यामध्ये तुम्हाला कुठलं कॅल्क्युलेशन करायचं काम नाही, याच्यामध्ये काही सोडवायचं काम नाही, काही मांडणी करायचं काम नाही। समजा इंग्रजीचा पुढे प्रश्न पाहिला की लगेच तुम्हाला क्लिक करायचं आहे, मराठीचा पाहिला की लगेच क्लिक करायचं आहे। पण आता हे जे पुढचे 2 विषय आहेत ना मित्रांनो, याच्यावर तुमचा रिझल्ट फार इम्पॅक्ट पडणार आहे। मग आता लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणितचे 30 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न आहेत। गणिताचे 30 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न, 2-3 प्रश्न मागे पडू शकतात सगळ्या विषयामध्ये। 1-2 मार्क मागे पडू शकतो, कारण 2017ला टेटला 4-5 प्रश्न, 4-5 प्रश्न याचे वाढले, याचे कमी झाले शिफ्टनुसार, तर मे बी पॉसिबिलिटी आहे। पण 99% पेपर या फॉर्मॅटमध्ये IBPS तुम्हाला विचारणार आहे। मग तुम्हाला हे जे 30 म्हणजे आता हे 110 प्रश्न झाले तुमचे। आता पेपरला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही रिझनिंगचे प्रश्न सोडवता, गणितमध्ये काय, गणितमध्ये तुम्हाला काळकाम वेग आहे, बरोबर, महत्वाचा टॉपिक जर विचार केला तर बऱ्याच वेळा तो IBPS बऱ्याच वेळा विचारतो। कंपाऊंड इंटरेस्ट असेल, सिंपल इंटरेस्ट असेल, बोडोमास असेल, म्हणजे जास्त करून वर्गमूळ, घनमूळ, म्हणजे आयोगाच्या आवडतं, म्हणजे आपण असं म्हणू की IBPS ची आवडते। आता रिझनिंग मध्ये काय करावं लागणार आहे, रिझनिंग मध्ये गेल्यानंतर ज्या काही गोष्टी बारीक गोष्टी आहेत, बरोबर का, पहिलेच एक्स्ट्राचे रफ पेज घेताना 4-5 पेज आधीच घेऊन ठेवायचे, आधीच आपली ABCDच्यावर लिहून ठेवायची, आधीच बऱ्याच गोष्टी लिहून ठेवायच्या। काही लोकांना जर वर्ग घन पाठ नसतील तर वर्ग घन तिथं दिलेलं त्या रफ पेजवर बिंदास लिहून ठेवायचे, काय अडचण घ्यायची नाही। रफ पेज तुम्हाला लागेल तेवढे भेटतील, बरोबर, लागेल तेवढे भेटतील तुम्हाला। तर तुम्ही जवळपास याला जर विचार केला तर मित्रांनो, याला एक 20 ते 25 मिनिटं गणिताला आणि 35 ते 40 बरोबर मागे पुढे होऊ शकतात। आता इथले 4-5 मिनिटं तुमचे वाचू शकतात, इथं तुम्हाला लागू शकतात मे बी, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं नियोजन सगळ्या याचं करू शकतात, ठीक आहे। अशा पद्धतीनं गेलात सिस्टमॅटिक। आता भानगड काय होणार आहे सर, आता इथं आम्हाला काय बाबा जसं सब्जेक्ट वाईज टेस्ट येणार आहे का, बरोबर। आता काय होऊ शकतं बाबा, सरळ पहिले इंग्लिशचे 15 प्रश्न, नंतर मराठीचे 15 प्रश्न, असं होऊ शकते का? तर जोपर्यंत उद्याचा पेपर होणार नाही, पहिला उद्याचा पेपर झाल्यानंतर मी लगेच टाकेल की बाबा नेमकं कसं पॅटर्न त्यांनी विचारला, कुठले टॉपिक फोकस केलेत, पहिला पेपर झाल्या तुमच्याकडे व्हिडिओ येईल, ठीक आहे। म्हणजे कुठल्या पेपरला, म्हणजे कुठल्या विषयाला किती वेटेज होतं, लेवल कशी होती, हे सगळं मी तुम्हाला पहिला पेपर झाल्या पहिली शिफ्ट झालेला टाकणार आहे। तर लक्षात घ्या, या पद्धतीनं तुम्ही थोडंसं व्यवस्थित नियोजन करा। आणि दुसरे मुद्दा वा याच्या हे तर सोडून द्या, हा नॉर्मल विषय जगा, सगळ्याच गोष्टी आपण करणार आहोत। पण याच्याबरोबर पेपरला गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची कला, ज्याला आपण म्हणतोय मंत्र, कान मंत्र, हा कान मंत्र मी तुम्हाला देतोय। जेव्हा हे ठीक आहे, आता हे GS चे गणित, GS मराठी, मानसशास्त्र हे प्रश्न सोडून द्या, कारण याच्यात काही ताण घ्यायचं काम नाही। पण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण जेव्हा सोडवतोय, ते गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्वाचा नियम, सगळ्यात महत्वाचा मंत्र काय, तर सगळ्यात महत्वाचा मंत्र असा आहे की एखादा प्रश्न तुम्हाला सुटतोय, तो येतोय, याच्यापेक्षा एखादा अवघड असलेला प्रश्न, न जमणारा प्रश्न स्किप करणं ही सगळ्यात मोठी कला आहे, आणि याचा इम्पॅक्ट संपूर्ण रिझल्टवर पडतो। म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला येतोय ना, ठीक गोष्ट आहे, पटकन सोडून टाका, पण एखादा प्रश्न असा वाटला मास्तर हा प्रश्न एखादा अवघड आहे आणि तो प्रश्न मला स्किप करावा लागणार आहे, तर झटकन स्किप करा।
कारण तुम्ही काय करसाल, एखाद्या प्रश्नात जर खेळत बसलात ना तर पुढचे येणारे सोपे प्रश्न तुमचे चुकतील. त्यामुळे सगळ्यात महत्वाची कला पेपर सोडवताना की प्रश्न जो बरोबर येतो तो येतोच, पण एखादा अवघड प्रश्न स्किप करणं, कारण तुमच्या या एका प्रश्नामुळे पुढचे तुमचे 4 प्रश्न बरोबर येऊ शकतात. हे नियम तिथे फॉलो करा. आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला वेळ लागला, जर तिथं चुकला तर त्याचं टेन्शन घेत बसू नका, त्याचा इम्पॅक्ट गेला ना भाऊ गेला. जास्त पॅनिक होऊ नका, रिलॅक्स जा. पेपरच असाल ना तुम्ही एकदम रिलॅक्स जा, असं एकदम जसं रोज आपण व्यवहारात राहतो, घरी राहतो तसं रिलॅक्स पेपरला जा. शांत डोक्यानं रिलॅक्स करतात. पेपरच्या 2 तासामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. तुमचे ते 120 मिनिटं आणि तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही केलेला अभ्यास त्या ठिकाणी नियोजनबद्ध करा. आणि मी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे हळूहळू, असं काही नाही 4-5 मिनिटं 2-3 मिनिटं मागं पुढे होऊ शकतात. कोणाला गणित सोपं वाटू शकतो, कोणाला बुद्धिमत्ता सोपं वाटू शकतो, कोणाला मानसशास्त्र सोपं वाटू शकतो. आता तिथं तुम्हाला समजा एखादा विषय सोपा असेल तर तुम्ही काय करणार की एकदम कमी वेळात त्याचं उत्तर निघणार. ठीक आहे, झाले, मग तिथले 4-5 मिनिटं वाचले, मग ते अवघड विषयामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित सोडवा. आणखी तुम्हाला असं वाटतं बाबा सर आम्हाला असं नाही असं करायचंय, म्हणजे तुम्हाला जसं वाटेल, तर मला असं वाटतं की असे थोडे बहुत आपण यांना जर वेळ दिला तर आपला वेळ 120 मिनिटं आपल्याला सगळ्या प्रश्नाला जाण्यापर्यंत पुरतो. ठीक आहे, सगळ्यांना पेपरसाठी शुभेच्छा माझ्याकडनं. फक्त महत्त्वाचं लक्षात घ्या, पेपरमध्ये कुठल्या प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. एखादा प्रश्न कधी न वाचलेला आला असेल स्किप करायचा, तो प्रश्न आपण वाचला नाही तर नाही सोडून द्या, त्याचा बाऊ करत बसायचं नाही. एखादा अवघड गेला, एखादा चुकला, त्याचा कुठल्याच प्रकारचा बाऊ करायचा नाही, त्याचा इम्पॅक्ट पुढच्या प्रश्नावर पडतो. कुठल्या प्रकारचा ताण घ्यायचा नाही. सगळ्यांना पेपरसाठी शुभेच्छा. भेटूया आपण उद्याचा पहिला पेपर झाल्यानंतर या व्हिडिओच्या स्वरूपात. धन्यवाद मित्रांनो.